उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोकण दौऱ्यावरती होते आणि यावेळी एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार निशाणा साधलेला आहे। तोंड उघडलं तर देश सोडून जावं लागेल, वाघाचं काळीज म्हणता आणि अविश्वास दाखवता अशा शब्दात शिंदे आणि रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे। रत्नागिरीतील शिवसेनेच्या आभार दौऱ्यातून शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधलाय। मी आणि शिंदेंनी तोंड उघडलं तर उद्धव ठाकरेंना देश सोडून जावं लागेल असं कदम म्हणाले। त्यासोबतच वाघाचं काळीज म्हणता आणि अविश्वास दाखवता असं म्हणत एकनाथ शिंदेंनीही टीका केली आहे। उद्धव ठाकरे आज तुम्हाला सांगतोय, जे तुमच्यासोबत 10-15 जे आहेत ना, आणखी 2 वर्षात एक पण शिल्लक राहणार नाही। कोण शिल्लक राहणार नाही तुमच्यासोबत। एक दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री 2 वाजता तुम्हाला गपचूप या देशाच्या बाहेरमध्ये लंडनला जायला लागेल। आता मी सांगेन ना, लंडनला तुमचं काय आहे, अमेरिकेला तुमचं काय आहे, श्रीलंकेला तुमचं काय आहे आणि कुठं कुठं काय आहे हे आम्हाला सगळं माहिती आहे। 50 वर्ष मातोश्रीमध्ये आम्ही काढले, आम्हाला तोंड उघडायला लावू नका। एकनाथ शिंदेला बोलाल तर या समजा महाराष्ट्र मावा हा एकनाथ शिंदेच्या पाठीची खंबीरपणे उभा आहे। पुन्हा एकदा सांगतो आणि माझं भाषण संपवतो। आणि बाता मारता वाघाचं काळीज, अरे वाघाचं काळीज असणारा माणूस अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि आपल्या कार्यकर्त्यांवर, आपल्या लोकप्रतिनिधींवर कधी अविश्वास दाखवत नाही। खऱ्या अर्थाने काय परिस्थिती झाली, मी काय त्याच्यावर मी बागाशी बोलले रामदास भाई, त्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त बोलत नाही। पण मी एवढंच सांगतो, कुणाची लाईन कापून तुम्ही मोठे होऊ शकत नाही। तुम्ही तुमची लाईन मोठी करा ना, काम करा ना। तुम्ही एकनाथ शिंदेची लाईन कापून तुम्हाला मोठं होता येणार नाही। तुम्हाला त्याच्या बाजूला मोठं काम उभं करायला लागेल, मोठी लाईन उभी करायला लागेल। कारण हा एकनाथ शिंदे दरबारी राजकारण करत नाही, फील्डवर उतरून काम करणारा एकनाथ शिंदे आहे। त्यांच्या या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काय उत्तर दिले तेही बघूया। आता मला असं वाटतं रामदास भाई कदम वगैरे यांच्याविषयी बोलायचं काय, जे काय बोलायचं ते बोलून टाकलं ना। आता हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, काढलेले तर बोला ना। मग तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे बोलायला? कोणी थांबवलेलं आहे?